दवाखान्यात कशासाठी गेला होता? हां दवाखान्यात मी दवाखान्यात नव्हतो गेलो. दवाखान्यात ह्यांनी गेलते माऊ आहे माझे, ह्यांना घेऊन गेलते दवाखान्यात पोट दुखायला म्हणून. तर लोक काय झालं तिथं? मला मारले. कशासाठी मारलं? आम्ही माझा मावस भावाला 15-20 जण मारत होते. मी सोडा म्हणलो तर मला बी रॉड नाही तर मार आणि शिवाय दिला. तुला कसं कळली घटना? हां मला फोन आला कुणाचा? मग कोणाचा तर फोन आला मित्राचा माझ्या की असं असं झालं म्हणून दवाखान्यात मार झाले म्हणून. मी आलतो खाली तर मग तिथं ते पोरं माझ्या भावाला मारत होते म्हणून मी त्यांना सोडा म्हणलो तर मला मारलं. दवाखान्यामध्ये तोडफोड झालेली आहे, कोणी केलेली आहे काय माहिती आहे? ते मला माहीत नाही, मी तिकडे गेलो नाही. तुला कोणी मारलं? मला तिथल्या पोरांनी मारलं. ते तिथले म्हणजे कुठले? ते गल्लीतले तिथले मुसलमानाचे होते. किती होते समोरचे लोक? 20-25 होते. मारताना काय बोलत होते? शिवाय देत होते मला. कशासाठी काय माहिती. बोलो. काय नाव तुमचं? तेजपाल बनसोडे. बरं, काय झाली रात्री घटना? काल रात्री 9:15च्या दरम्यान बायकोला आणि मम्मीला घेऊन मी हॉस्पिटलला गेलो होतो. कुठल्या हॉस्पिटलला गेले ते? पहिल्यांदा गरडला गेलो, त्यांनी पण नकार दिला तपासायला. फक्त 9 वाजले होते आणि त्यांची OPD 9 वाजेपर्यंत होती. मग आम्ही गरडलाच मॅडमला फोन केला, त्यांनी नकार दिला. मग आम्ही इकडे गेलो पार्वती हॉस्पिटल सस्ते मॅडमकडे. 9:15 साडेनऊ वाजले होते तेव्हा. मग आम्ही बसलो, तिथं पेशंटची तपासणी चालू होती. ऑलरेडी पेशंट लाईनमध्ये होते. ते गेले आम्ही थांबलो, रिसेप्शनला बोललो. रिसेप्शनवाली पहिल्यांदा बोलली जावा मध्ये मॅडम आहेत. मग आम्ही शेवटचा पेशंट गेल्यानंतर मग पेशंटमध्ये जाऊन आल्यानंतर त्यानं आमचं नाव वगैरे लिहून घेतलं रिसेप्शननं. आणि शेवटचा पेशंट झाला आणि ती मध्ये जाऊन आली, मॅडमला बोलून आली. नाव वगैरे काय तर सांगितलं असेल मध्ये. मग त्याच्यानंतर मग ती डायरेक्ट म्हणली नाहीत मॅडम नाहीत. मग आम्ही म्हणलं आहेत मॅडम, आता आमचा एमर्जन्सी पेशंट आहे, बघा तेवढं 9:30 कुठंच दवाखाना बंद नाही, चालू नाही, तेवढं बघून घ्या. मग मॅडमला बोलण्यासाठी आम्ही गेलो. मॅडमला मला रिक्वेस्ट केली, मॅडम आमचा पेशंट जर एमर्जन्सीमध्ये जास्तच पोट दुखायला रात्रीपासून, तर दवाखान्यात थोडं गोळ्या औषधं तर द्या ॲटलिस्ट. तर मॅडमचं म्हणणं त्यांचं वेगळ्या पद्धतीनं बोलणं, आईला उलटं बोलणं. त्यांनी नंतर म्हणलं की हे काय सिव्हिल हॉस्पिटल नाही आहे, कधी उठून यायचं, प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, आमचं दुकान आहे, तुम्हाला काय करायचं करा. त्याची क्लिप आम्ही रेकॉर्ड केलेली आहे. नंतर शेवटी बोलल्या की तुमच्यासारखे पेशंट आम्ही तपासत नाही, म्हणजे मागासवर्गीय पेशंट. मग आम्ही म्हणलं मग तरी पण कळलं की तुम्ही नाव दिलं त्यानं, मी तुम्हाला बोललं नाही, रिसेप्शनला आधीच नाव दिलं होतं तेजपाल बनसोडे. मग शेवटचा पेशंट झाल्यानंतर ती मध्ये गेली रिसेप्शनवाली. मग ती काय तर सांगून राहिली. मग त्याच्यानंतर मग 9:15 वाजता ती डायरेक्ट नाही बोलली तपासणार नाही. मग आम्ही तपासणार नाही का म्हणून फक्त रिक्वेस्ट करायला मध्ये गेलो. त्या व्हिडिओमध्ये पण आम्ही व्हिडिओ क्लिप आहे ते, त्याच्यामध्ये पण आम्ही तिला रिक्वेस्ट करतो मॅडमला की मॅडम घ्या, सिरियस पेशंट आहे, खूपच दुखतं आहे, फक्त एकदा चेक करा. तर नाही, आमचं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, आमच्या मर्जीनं आम्ही बंद करणार. शेवटी म्हणली तुमच्यासारखे पेशंट तपासणार नाही आम्ही. मग आम्ही त्यांना शेवटपर्यंत रिक्वेस्ट करत होतो. मग व्हिडिओ क्लिप काढताना त्यांनी डायरेक्ट त्यांच्या मिस्टरांना फोन केला, सस्ते सरांना. तिथं ज्यावेळेस तुम्ही गेले त्यावेळेस शूटिंगचा व्हिडिओ केला का तुम्ही? काय हा, एक क्लिप केली ती. मग त्यांनी उद्धट बोलायल्यानंतर आम्ही क्लिप चालू केली. कोण होतं सोबत तुमच्या? माझा मित्र होता. क्लिप काढताना काढली. एक 40 काय नाव तुमचं? दर्शन माळाळे. त्याने एक क्लिप काढलेली आहे, माझ्याकडे आहे, त्यांना पाठवलेली आहे. देणार का तुम्ही आम्हाला? हां, देतो ना. त्यामध्ये बघा ती स्पष्ट बोललेली आहे की हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, सिव्हिल नाही आहे, आमचं हे दुकान आहे, आम्ही कुणाला तपासणार ते आम्ही ठरवणार. तर माझं म्हणणं एवढंच आहे की पेशंट कोणता पण असू द्या, कोणत्या जातीचा असू द्या, सिव्हिलला असो किंवा प्रायव्हेट असो, डॉक्टरांची जिम्मेदारी आहे तपासणं. टाईम किती बी होऊ द्या, आम्ही एवढं रिक्वेस्ट करतो आहे. पेशंट सिरियस आहे, त्यांची आम्ही शेवटपर्यंत तेच रिक्वेस्ट करत होतो. व्हिडिओ काढल्यानंतर मग त्यांनी सस्ते सरांना फोन केला. सस्ते सर आल्यानंतर मग ते ड्रिंक केलेले होते फुल, त्यांना काय कळत नव्हतं. कसं काय करा? त्याच्या डोळ वास आला ना मला, माझ्या जवळ येऊन बोलत होते. शेवटपर्यंत समोर होतं, सर पेशंट तपासा, सर म्हणतो मी शेवटपर्यंत. मग त्यांनी शिवीगाळ केली आणि घटना आहे हे 9:30 पावणे 10 वाजता चालू, 9:30 पावणे 10च्या दरम्यान झालं. तिथं दुसरे पेशंट होते का? पेशंट होते ना दुसरे, सगळे चेक करून गेले. शेवटी आम्ही आलेलो 9 वाजता आलो. मग शेवटीच आम्हाला नकार दिला. आणि सगळं झाल्यानंतर मग सस्ते सर ड्रिंक करून आले होते फुल, त्यांनी पण शिवी केली, जातीवाचक शिवी दिली. आणि नंतर 10-12 पोरं बोलून घेतले, दवाखान्याचा दरवाजा लॉक केला. कोणी बोलवले पोरं? सस्ते सरांनी आणि मॅडमनी. त्या क्लिपमध्ये फोन कॉल केलेला आहे, तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये त्यांनी बोलून घेतलं, या लवकर सगळे. दवाखान्याचा दरवाजा लावला. मी तिथे एकटाच होतो, मित्र होता. 10-12 जण आला सगळा स्टाफ आणि मला मारहाण केली आणि आईला धक्काबुक्की केली. कुठं मारहाण केली तुम्हाला? इथं मला कोच पडली आणि पाठीला वगैरे मुक्का मार लागला आणि डोळ्याला हे सूज आलेले, पूर्ण डोळा लाल झालेला. कुणी मारलं? किती जणांनी मारलं? कशानं मारहाण केली? सस्ते सर मेन होते. सस्ते सर कशानं मारहाण केली? त्यांच्या हातात ते एकाच्या हातात चावी होती, चावीनं मला इथं कोच पाडली आहे आणि बाकी 4-5 जणांना धरून 2-3 मारले. हे प्रकरण घडल्यानंतर मग
त्या हॉस्पिटलची तोडफोड करण्याचं काय विषय आहे? तोडफोड हे आम्ही नाही केलेली केली, आहे ते दोन्हीकडून झाली. त्यांच्या मारहाणीतच तोडफोड झालेली आहे. ती CCTV त्यांनी ते दाखवलेली नाही आहे. ते दोघांच्या CCTV सगळी घटना कैद असते. कैद आहे. पण त्यांनी कुठली ज्यांनी आम्हाला मारहाण केलेली CCTV दाखवलेली नाही त्यांनी. एक 10-15-20 मिनिट चालू होतं ते. गाडी वगैरे फोडली त्यांची? हां, ते दोन्हीकडून झालेलं आहे सर. ते कोणी फोडलं ते काय माहीत नाही, आता दोन्हीकडून झालेलं आहे. तुम्ही काय केलं नंतर? तुम्हाला मारहाण नंतर मग आम्ही निघून आलो, पोलीस स्टेशनला जात होतो. मग मला जास्त लागलं म्हणून मी घरी कपडे बदलायला गेलो. तोपर्यंत मग सांगतो ना. मग तोपर्यंत मी घरी गेलो, वाईफला घेऊन घरी गेलो कपडे चेंज करायला. सिव्हिलला यायचं होतं मला ट्रीटमेंटला, आणि मम्मी वगैरे तिथंच होते. तोपर्यंत आमचे चुलते अंकल आणि आंटी आले. तोपर्यंत सस्ते सरांनी आणखीन बाहेरचे 10-12 गावगुंड बोलून घेतले तिथल्या त्या एरियाचे. आणि माझा भाऊ जात होता तिथून, तर त्या भावाला अडवून एक मावशीचा मुलगा आणि सक्का भाऊ दोघांना मारहाण केली. आणि माझा जे मावशीचा भाऊ आहे ते सध्या सिव्हिलमध्ये ॲडमिट आहे. त्याला 4-5 टाके पडलेले आहेत तिथं, सळईनं मारहाण केलेली आहे. आणि त्या मारहाणीत माझ्या चुलत्याला पण लागलेलं आहे. काय मागणी आहे तुमच्याला? आमची एवढीच मागणी आहे की सस्ते मॅडमचं आणि सस्ते सरांचं हे लायसन्स रद्द झालं पाहिजे. कारण त्यांनी जे डॉक्टरकीचं लायसन्स आहे ते रद्द झालं पाहिजे. कारण डॉक्टरचं काम आहे कुठला का पेशंट येईना त्याला तपासणं. प्रायव्हेट असो सिव्हिल असो त्यांचं काम आहे. आपण रिक्वेस्ट करतो तर त्यांचं काम आहे. तर आमची एवढीच मागणी आहे की त्यांचं लायसन्स रद्द झालं पाहिजे. तुमचं पूर्ण नाव काय? तेजपाल महेंद्र बनसोडे. तुमच्या घरचे किती जण ॲडमिट आहेत आता आमच्या घरचे 5 जण ॲडमिट आहेत. तुमच्या घरचे 5 जण ॲडमिट आहेत? 5 जण ॲडमिट आहेत. कोण कोण आहेत? माझी चुलती, चुलता, मम्मी, भाऊ आणि एक मावस भाऊ.